हे कुणी बांधलेलं आहे, काय आयडिया आहे का तुम्हाला आपला वाडा? अच्छा, माने परिवार. तर वरती 1960 एवढं खतरनाक लिहिलंय म्हणजे मी असं पहिल्यांदाच पाहिलंय की कुणीतरी वाड्यावर सुद्धा आपली जे राजमुद्रा आहे किंवा मग भारत देशाचं जे अशोक स्तंभावरलं जे घेतलेलं आहे आपण मानचिन्ह, ते वाड्यावर असणं म्हणजे त्यातून कळतंय की म्हणजे आपलं गाव किती सामाजिक बाबतीमध्ये पुढं आहे. तुम्ही मानेच आहेत ना? तुम्ही डॉक्टर आहात जनावराचे. तर आतमध्ये आपल्याला लादण्या वगैरे काही पाहायला मिळतात का? एक आडा आहे वाड्यामध्ये. तर किती खणांचा वाडा आहे असं काय माहिती आहे तुम्हाला? 62 खणाचा. तर समोरच्या साईडला आपल्याला या ठिकाणी 2 खिडक्या, एक दरवाजा पाहायला मिळतो. हा बैठक हॉल आहे आणि इकडल्या साईडला पण सेम तसंच कन्सेप्ट आहे, तो पण बैठक हॉलच आहे. हे सगळं चबुतरा आहे. तर या ठिकाणी समजा जे लोक आहेत वेटिंगला थांबायचे असतील, आपल्या मजूर असतील आपल्या शेतामध्ये वगैरे. शेती किती होती पाटील आपल्याला? अच्छा, खरेदी केलेलं आहे. हां, 7 नंबर होते वाड्याचे. अच्छा, तर आपण आता आतमध्ये जाऊयात, कशा पद्धतीने वाडा आतून आहे ते पाहूया. तर मित्रांनो, आपण हे पाहिलं कशा पद्धतीच्या वरती छावण्या वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर हे सुंदर पद्धतीचं फिरक्या, जे की पितळी फिरक्या म्हणजे जो जुनं वैभव आहे, राजसी वैभव ज्याला म्हणतो आपण, ते आपल्या बीड जिल्ह्याचं सौंदर्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मित्रांनो, हा समोरचा दरवाजा, या ठिकाणी इकडं रूम आहे, इकडं हॉलची रूम आहे. अशा 2 रूमा, जे काय आपलं सल्ला मसलत असेल, जे बाहेरच्या लोकांना बाहेरच ठेवायचं असेल, त्या ठिकाणी हा दरवाजा पाठीमागला लावून टाकला जाईल, जेणेकरून मधात जे चालू आहे, जे गृहिणींचं कर्म असतील ते त्यांच्या पद्धतीनं करत राहतील. भव्य अशा पद्धतीची ही चौकट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो, खाली आणखी हे चबुतरा संपूर्ण जबरदस्त दगडामध्ये बांधलेलं बांधकाम आहे. हे चौक पाहू शकता कशा पद्धतीचं डिझायनिंग केलेलं आहे. या ठिकाणी संपूर्ण वाडा हा 65 खणांचा असून वाडा खूपच जास्त भव्य आहे. खूप जास्त या ठिकाणी मोठी फॅमिली जुन्या काळी राहत असणार आहे. सध्या किती जण राहतात सर या ठिकाणी कुटुंब? फक्त 2 कुटुंब एवढ्या मोठ्या वाड्यात. इथं आड पण पाहायला मिळते आपल्याला. तर आडाची सिस्टम तुमच्या गावात वेगळी आहे, म्हणजे ताडसोन्यामध्ये चौकोनी पद्धतीचा आडाचं जे वरचा भाग आहे, हा आतून गोल आहे, वरतून चौकोनी आपल्याला पाहायला मिळते. तर पाहू शकता मित्रांनो, आडामध्ये आजही पाणी आहे आणि भरपूर ठिकाणी आड आज बुजलेल्या अवस्थेत असताना माने पाटलांनी हा आड जो आहे तो संरक्षित केलेला आहे, ठेवून दिलेला आहे. डबल मजली हे जे वैभव आहे खरंच वाखाणण्याजोगं आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर एकदम जे जुने घर आहेत ते आपण समजू शकता किती स्पेस असायचा. आजच्या जमान्यामध्ये राहण्यासाठी इतकी कमी जागा असताना सुद्धा आपल्याला जुन्या काळामधील जो चौक आहे, जो बांधकामासाठी लागणारा पैसा आहे, जो ऐश्वर आहे, ते या गोष्टीतून दिसून येतं. किती रूम आहेत सगळ्या आपल्या वाड्यामध्ये? अच्छा, तुम्हाला पण नाही सांगता येणार. ओके मित्रांनो, वरती आल्याच्या नंतर अशा पद्धतीनं हा भाग दिसतो आपल्याला. इकडल्या साईडला आताच्या काळामध्ये बांधलेली बहुतेक भिंत आहे, आताच बांधलेली ना? हां. तर आतमध्ये आपल्याला या ठिकाणी संपूर्ण सारवलेल्या पद्धतीमध्ये, बापरे, इकडे पण तुमचाच आहे का? अच्छा, हा दुसरा परिवार आहे. तर खूप जबरदस्त आणि स्वीट पद्धतीचा हा वाडा, हे पुरातन वैभव आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो. माने पाटलांच्या वाड्यात आपण आता डबल मजल्यावर आलेलो आहोत आणि इथून पाहू शकता कशा पद्धतीचा व्ह्यू आहे वाड्याचा. वाव, लाजवाब. ताडसोना, तालुका बीड, जिल्हा बीड या ठिकाणी हा सुंदर पद्धतीचा वाडा आपल्याला पाहायला मिळतो. तर ही संपूर्ण मातीची परंतु प्लेन पद्धतीची फिनिशिंग आहे आणि या ठिकाणी आपल्याला जात पाहायला मिळते, जे की जुन्या काळामध्ये पीठ वगैरे दळत असतील. त्याच्यासोबतच आपल्याला या ठिकाणी चूल पण पाहायला मिळते. तर हे वैभव आहे, हे ऐश्वर्य आहे, मातीच्या चुली. त्याच्यानंतर पलीकड शेजारी मुंडे परिवाराचा वाडा आहे. तर इथं माने पाटील, त्या ठिकाणी मुंडे परिवार. तर सामाजिक एकता पण आहे, एकोपा आहे, सगळे सोबतच राहतात. आणि जे आपलं ताडसोना गाव आहे, या गावामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी ऐकायला भेटल्या. अशा पद्धतीचा इतिहास खूप कमी गावांना लाभलेला असतो आणि या इतिहासामध्ये सामाजिक एकोपा, इथं 18 पगड जाती एकदम सोबत आनंदाने राहतात. तर हे खूप ऐकून भारी वाटलं. आपले जे
अधिकारी तुकाराम मुंडे साहेब आहेत ते पण. हां हां त्यांचं हे गाव आहे, बरोबर आहे.